असं म्हणतात की मानवी जीवनाच्या चक्रव्यूहातून सुरक्षितपणे चालण्यासाठी बुद्धीचा प्रकाश आणि सद्गुणांचे मार्गदर्शन आवश्यक असते. काय आम्ही योग्य मार्गदर्शन घेतो? तारण देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आमचे जगिक जीवन असो किंवा आत्मिक जीवन असो, आम्हाला समस्या अडचणी भेडसावतातच. परंतु त्यामुळे सर्व काही थांबून जाते असं होत नाही. समस्या उद्भवतात आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी आम्हाला कोणाची तरी म्हणजेच एखाद्या मार्गदर्शकाची गरज भासते आणि त्या मार्गदर्शनानुसार समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. होय प्रियांनो, आज आम्ही नवीन करारातील करिंथकरास पहिले पत्र याचे अध्ययन सुरू करीत आहोत. करिंथ येथील मंडळीसमोर काही समस्या होत्या आणि त्यांचे निराकरण व्हावे म्हणून त्यांनी प्रेषित पौलाला त्याबाबत लिहिले आणि पौलाने त्यांना मार्गदर्शन केले. कदाचित तुम्ही म्हणाल की या तर जुन्या गोष्टी आहेत आणि आजच्या आधुनिक युगात आम्हाला त्या लागू पडणार नाहीत. तो काळ वेगळा होता, आजचा काळ वेगळा आहे. मग पौलाची उत्तरे आमच्या समस्यांना लागू पडतील काय? हेच पाहण्यासाठी आपण या पत्राचा अभ्यास सुरू करीत आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आजच्या आमच्या उपासना कार्यक्रमामध्ये आम्ही करिंथकरास पहिले पत्र ह्याचं अध्ययन करणार आहोत. श्रोत्यांनो, ह्या पत्राचा लेखक प्रेषित पौल होता. ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर म्हणजे इसवी सन 55 ते 57च्या दरम्यान बहुतेक 57 मध्ये पौलाने हे पत्र इफिसहून करिंथ येथील मंडळीला उद्देशून लिहिले. या पत्राच्या अध्ययनाला सुरुवात करण्यापूर्वी आपण त्याची पार्श्वभूमी पाहणे आवश्यक आहे. कारण श्रोत्यांनो, पौल ज्या मंडळीला उद्देशून हे पत्र लिहित होता तिची सांस्कृतिक, ऐतिहासिक, नैतिक, राजकीय व आर्थिक पार्श्वभूमी आपल्याला नीट समजल्याशिवाय ह्या पत्रातील ओव्या व उतारे आम्ही योग्य रीतीने समजून घेऊ शकत नाही. करिंथ या शहरामध्ये असलेल्या ख्रिस्ती मंडळीला उद्देशून हे पत्र लिहिण्यात आले. पौलाच्या काळामधल्या रोमी साम्राज्यामधील पापाचे केंद्रस्थान म्हणजे विषयासक्त करिंथ शहर होय. त्याचे नाव होते दिमाग मिरविणारे शहर. हे शहर अथेन्स नगराच्या पश्चिमेला 40 मैलावर पेलोपॉनेसस आणि मुख्य भूमी यांच्यातल्या चिंचोळ्या भागामध्ये वसलेले होते. या शहरात 3 बंदरे असल्यामुळे ते रोमी साम्राज्याचे एक प्रमुख व्यापार केंद्र होते. त्या 3 बंदरांपैकी 2 महत्त्वाची बंदरे होती. पश्चिमेकडील 1.5 मैलावर असलेले लाखेयम आणि पूर्वेकडे 8.5 मैलावर असलेले किंक्रिया. पौलाच्या काळानंतर त्या चिंचोळ्या भागामध्ये कालवा खोदला गेला आणि आता करिंथ शहर महत्त्वाचे शहर राहिलेले नाही. करिंथ शहराचे अवशेषही कित्येक काळापर्यंत जमिनीत पुरलेले राहिले व त्यावर एक मच्छीमारी करणारे खेडे बांधण्यात आले. 1928 साली झालेल्या भूकंपामुळे हे अवशेष उघडकीस आले. आता श्रोत्यांनो, या शहराच्या पुष्कळशा भागाचे उत्खनन झालेले आहे. जेव्हा ग्रीस एक स्वतंत्र राष्ट्र होते आणि अखिया महासभेच्या मुख्यस्थानी करिंथ शहर होते, त्यानंतर रोमी साम्राज्याने इसवी सन पूर्व 196 मध्ये हे शहर स्वतंत्र असल्याचे जाहीर केले. इसवी सन पूर्व 146 मध्ये शहरातील लोकांनी बंड केले व रोमी सेनापती म्युमियसने हे शहर जवळजवळ उद्ध्वस्त करून टाकले. त्यातील कलेच्या वस्तू रोमला नेण्यात आल्या आणि जवळजवळ 100 वर्षापर्यंत हे शहर विरान पडून राहिले. 100 वर्षानंतर म्हणजे इसवी सन पूर्व 46 मध्ये रोमी सम्राट ज्युलियस सीझरने हे शहर पुन्हा बांधले
आणि शोभिवंत केले. त्याने शहराला पूर्वीचे महत्त्व व वैभव प्राप्त करून दिले. पौलाच्या काळामध्ये शहराची लोकसंख्या 4,00,000 होती. श्रोत्यानो, आधीच सांगितल्याप्रमाणे हे शहर एका महत्त्वाच्या संयोगावर वसलेले होते व शहराला जोडून असलेल्या बंदरामुळे जगभरचा व्यापार या ठिकाणी होत असे. लोकसंख्येमध्ये ग्रीक, यहुदी, इटालियन आणि मिश्र लोकांचा भरणा होता. खलाशी, व्यापारी, साहसी लोक आणि निर्वासित लोक रोमी साम्राज्याच्या काना कोपऱ्यातून आलेले करिंथच्या रस्त्यावर दिसत असत. येथे कायमची निरर्थक गोष्टींनी भरलेली जत्रा भरत असे आणि या शहरामध्ये पूर्वेचे विश्व आणि पश्चिमेचे विश्व दोन्हीतील दुर्गुणांचा, दुष्टपणाचा संगम होऊन मानवी नैतिक ऱ्हासाचे जिवंत चित्र पाहायला मिळत असे. हीन कारणांसाठी धर्माचा उपयोग केला जात होता. ग्रीक देवता ॲफ्रोडाईट किंवा जिला रोमी लोक व्हीनस म्हणत, तिच्यासाठी एक भव्य मंदिर बांधण्यात आले होते. एका हीन उपासनेमध्ये सेवा करणाऱ्या 1000 यात्रिका त्या मंदिरामध्ये होत्या. या देवतेची सेवा करणाऱ्या सेविका वास्तविक पाहता श्रोत्यानो वेश्या असत व तेथला धर्म म्हणजे लैंगिक सुख होते. मला वाटतं आजच्या पिढीला या विषयाबाबत करिंथ शहर काही शिकवू शकेल, परंतु या आजच्या पिढीला त्याविषयी आधीच पुरेशी माहिती आहे. आज लैंगिक सुखाविषयी अगदी किळस वाटेल इतक्या गोष्टी आमच्या कानावर येतात किंवा या गोष्टींमध्ये आजचे जग घृणास्पदरित्या बुडून गेले आहे. या करिंथमधील रहिवाशांचा केवळ धर्मच रसातळाला पोहोचला नव्हता, तर ग्रीक तत्वज्ञानाचाही ऱ्हास झाला होता. ऐहिक व अनैतिक सुखाचा जणू या शहराला ध्यास लागलेला होता. लोक कधी न संपणाऱ्या चर्चा करीत आणि अशा प्रकारच्या शहरात पौलाने प्रवेश केला. त्यानंतर करिंथकरास पहिले पत्र 2 अध्याय आणि 2 वचनात तो म्हणाला, कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त ह्याच्याशिवाय मी तुमच्याबरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्चय केला. हे लोक ऐहिक सुखे, रंगेलपणा व दारूबाजीमध्ये बुडून गेलेले लोक होते. रोमी साम्राज्यामध्ये एक विशिष्ट शब्द तयार करण्यात आला ज्याला आपण करिंथीकरण असे म्हणू शकू आणि त्याचा अर्थ हाच की पापाचा अगदी कडेलोट होणे. या अशा भ्रष्ट पार्श्वभूमीवर करिंथ शहरामध्ये पौलाने सुवार्ता गाजवली. त्याने एका मंडळीची स्थापना केली आणि नंतर त्या मंडळीला त्याने 2 पत्रे पाठवले. पौल त्याच्या दुसऱ्या प्रेषण कार्याच्या प्रवासाच्या फेरीत करिंथला आला व त्याच्या प्रेषण कार्याच्या 3ऱ्या फेरीमध्ये करिंथ त्याचे शेवटचे ठिकाण होते. प्रेषितांची कृत्ये 18 अध्याय 1 ते 18 वचनांमध्ये पौलाने करिंथात जो 18 महिन्यांचा अवधी घालवला त्याचा तपशील दिला आहे. तो ॲक्विला व प्रिसिला यांना करिंथातच भेटला. सम्राट क्लॉद याच्या आज्ञेवरून त्यांना रोममधून घालून टाकण्यात आले होते. जे यहुदी त्यांच्या ख्रिस्ती बांधवांचा छळ करीत होते, त्यांनी शहरात केलेल्या गोंधळामुळे हा आदेश देण्यात आला होता, असे सोस्तेनस याने लिहिले आहे. श्रोत्यानो, जेव्हा पॉल पहिल्यांदा करिंथला आला तेव्हा त्याने सिनेगॉगमध्ये म्हणजे यहुदी लोकांचे जे प्रार्थनास्थळ होते त्या ठिकाणी उपदेश केला आणि नेहमीप्रमाणे त्याच्या उपदेशाची परिणिती दंग्यामध्ये झाली. पॉल जिकडे जाईल तिकडे बहुतेक वेळा दंगा, क्रांती व संजीवन घडून येईल आणि ह्या गोष्टीला करिंथ अपवाद नव्हते. पौलाच्या प्रेषण कार्याच्या 3ऱ्या फेरीमध्ये त्याने इफिसमध्ये खूप काळ वास्तव्य केले. त्याने इफिसमध्ये त्याच्या असामान्य प्रेषण कार्यापैकी काही कार्य केले. दुसऱ्या कोणत्याही भागापेक्षा इफिसमध्ये सुवार्ता सेवा अतिशय मोठ्या प्रमाणात झाली असावी आणि यामुळे करिंथकर काहीसे अस्वस्थ झाले असावेत. हे करिंथकर नव्यानेच ख्रिस्ती झालेले होते म्हणून पौलाने त्यांच्याकडे यावे अशी त्यांनी त्याला कळकळीची विनंती केली. त्यांच्या मंडळीमध्ये शिरलेल्या काही अयोग्य गोष्टी सुधारण्यासाठी पौलाने त्यांना पत्र लिहिले आणि त्या पत्राला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी पौलाला पत्र पाठवले. त्यामध्ये त्यांनी राजकीय वाद, धार्मिक प्रश्न, घरगुती समस्या, नैतिक जीवन व विधर्मी चालीरीतींविषयी प्रश्न विचारले. श्रोत्यानो, पौलाला या दरम्यान करिंथच्या मंडळीविषयी जे वृत्तांत मिळाले होते त्याच्या आधारे व त्यांच्या पत्रातल्या प्रश्नांना अनुसरून पौलाने त्यांना उत्तर लिहिले. पौलाने त्यांना लिहिलेले पहिले पत्र उपलब्ध नाही. त्यानंतर त्याने करिंथविषयी मिळालेल्या माहितीनुसार जे पत्र लिहिले ते नवीन करारातील करिंथकरास पहिले पत्र या नावाने आपल्यासाठी उपलब्ध आहे आणि श्रोत्यांनो, याच पत्राचा आता आपण अभ्यास करणार आहोत.
त्यानंतर पौलाने त्यांना जे दुसरे पत्र लिहिले ते म्हणजे नवीन करारातील करिंथकरास दुसरे पत्र होय. करिंथकरास पहिले पत्र ह्याची मध्यवर्ती कल्पना आणि मुद्दा आहे येशूचे प्रभुत्व, म्हणजेच ख्रिस्ताचे प्राधान्य. ह्या गोष्टीची आपण नोंद घ्यायला पाहिजे, कारण त्यातच आमच्या समस्यांचे उत्तर आहे. तुमच्या लक्षात येईल श्रोत्यानो, की नैतिक, सामाजिक व धार्मिक अव्यवस्थेला नीट करण्यासाठी ख्रिस्त येशू एकच उत्तर आहे. आणि या पत्रामध्ये पुनरुत्थानाचा सिद्धांत मांडलेला आपल्याला सापडतो. या गोष्टीमुळे हे पत्र अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. या पुस्तकाचा अभ्यास करण्यासाठी 3 महत्त्वाचे विभाग पाडलेले आहेत. पहिल्या विभागात नमस्कार किंवा मायना व उपकार स्तुती आहेत. तो विभाग करिंथकरास पहिले पत्र पहिला अध्याय 1-9 असा आहे. दुसऱ्या विभागामध्ये करिंथ येथील मंडळीची ऐहिकता किंवा त्या मंडळीची एकूण परिस्थिती वर्णिण्यात आली आहे. करिंथकरास पहिले पत्र पहिला अध्याय 10व्या वचनापासून 11व्या अध्यायाच्या 34व्या वचनांमध्ये तिचे वर्णन आहे. तिसरा विभाग अध्याय 12-16 असा आहे व त्यामध्ये आध्यात्मिक दानांविषयी बोध आहे. त्यांच्या ऐहिकतेपेक्षा आध्यात्मिकता फार महत्त्वाची आहे. आम्ही एका गोष्टीची यावेळेस आठवण ठेवायला पाहिजे श्रोत्यानो, की जवळपास 2000 वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या या मंडळीमध्ये अनेक समस्या होत्या. जसे ते ख्रिस्ताच्या व्यक्तित्वापासून दूर गेले होते, तसे ते आपल्या ध्येयापासून दूर गेले होते किंवा त्यांची ध्येयावरची नजर ढळली होती आणि त्याचाच परिणाम म्हणून त्यांच्यासमोर समस्या निर्माण झाल्या होत्या. गेले रे गेले माझे आज
जवळपास 2000 वर्षांपूर्वी करिंथमधील मंडळीच्या ज्या समस्या होत्या त्याच आजच्या आमच्या मंडळीच्याही समस्या आहेत. ही गोष्ट धक्कादायक आहे. मला वाटतं वधस्तंभावर खिळलेल्या ख्रिस्ताच्या मध्यस्थतेवरची आमची नजर ढळली आहे. आमच्या ख्रिस्ती जीवनाचा केंद्रबिंदू वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त असायला पाहिजे. श्रोत्यानो, करिंथच्या मंडळीची देखील हीच समस्या होती की त्यांची नजर ख्रिस्तावरून ढळली होती. आपणापैकी बऱ्याच जणांना वधस्तंभावर खिळलेल्या ख्रिस्ताची मध्यस्थता किंवा केंद्रस्थान या शब्दाविषयी अडचण वाटली असेल. या पत्रामध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या सिद्धांतांपैकी काही सिद्धांतांचा अभ्यास करणार आहोत व ते सिद्धांत समजायला काहीसे अवघड आहेत. परंतु माझी खात्री आहे श्रोतानो की हा कार्यक्रम जर आपण प्रार्थनापूर्वक ऐकला तर पवित्र आत्म्याच्या साह्याने हे सिद्धांत समजणे आपल्याला सोपे जाईल. तसेच माझा विश्वास आहे की ख्रिस्ती सिद्धांताचा अभ्यास तुम्हाला तुमच्या ख्रिस्ती जीवनाला अधिक बळकट करण्यास सहाय्य पुरवेल. योग्य सिद्धांत किंवा मूल्ये आमच्या ख्रिस्ती जीवनाचा पाया आहेत. जर आमचा पाया भक्कम नसेल तर आमचे ख्रिस्ती जीवन व ख्रिस्ती विश्वास डळमळीत होईल. ज्या कारणासाठी परमेश्वराने आम्हाला पाचारण केले आहे त्याप्रमाणे आम्ही जगू शकणार नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हटले तर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रकाश आमच्या ख्रिस्ती जीवनातून प्रकाशित करू शकणार नाही. म्हणून ख्रिस्ती सिद्धांत समजून घेण्याची आम्हाला अत्यंत गरज आहे. आपण ख्रिस्ताची मध्यस्थता समजून घेण्याआधी या गोष्टीची खात्री करून घेतली पाहिजे की आम्ही नामधारी ख्रिस्ती लोक नाही तर पुनरुत्थित ख्रिस्ताला स्वीकारलेले म्हणजे तारण पावलेले ख्रिस्तामध्ये नवीन जन्म पावलेले ख्रिस्ती लोक आहोत. श्रोतांनो, आपणाला माहीतच आहे की जोपर्यंत आम्ही आमच्या पापांची ख्रिस्ताद्वारे देवाजवळ कबुली देत नाही, ख्रिस्ताने माझ्यासाठी त्या काल्वरीच्या वधस्तंभावर अत्यंत यातनामय मरण सोसले व माझी पापे त्याने धुवून टाकली. त्याच्या त्या कठोर मृत्यूमुळे माझ्या व देवामध्ये समेट घडून आला व तो ख्रिस्त पुनरुत्थित आहे व त्याच्याद्वारे मला तारण व सार्वकालिक जीवन आहे असा विश्वास धरत नाही, कबुली देत नाही, तोपर्यंत आम्ही ख्रिस्तामधली नवीन उत्पत्ती होऊ शकत नाही. आणि एकदा आम्ही ख्रिस्तामध्ये नवीन जन्म झालेले ख्रिस्ती जेव्हा होतो तेव्हा आमच्या ख्रिस्ती जीवनाचा केंद्रबिंदू ख्रिस्त होतो. श्रोतांनो, हे फार आवश्यक आहे. जोपर्यंत आमच्या नजरेसमोर ख्रिस्ताने आमच्यासाठी वधस्तंभावर मोजलेली किंमत आहे तोपर्यंत जग आम्हाला मोहात पाडू शकत नाही. आमच्या आजूबाजूच्या समस्या आम्हाला भेडसावू शकत नाहीत. ख्रिस्त सोडून इतर कोणतेही तत्वज्ञान, सामर्थ्य आणि सौंदर्य आम्हाला आकर्षित करून घेऊ शकत नाही. श्रोत्यानो, करिंथकराच्या नजरेसमोर ख्रिस्ताचा वधस्तंभ राहिला नव्हता. त्याऐवजी दुसऱ्याच गोष्टी त्यांच्या जीवनाच्या केंद्रस्थानी आल्या. म्हणूनच त्यांच्या मंडळीमध्ये अनेक समस्या असलेल्या आम्हाला दिसतात. तसेच आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये व मंडळीच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचे प्रभुत्व असणेही अत्यंत जरुरीचे आहे. पाश्चात्य अभिजात संगीत कलेची एक शिस्त आहे. म्हणजे जर अभिजात वाद्यवृंद एखादा संगीताचा प्रकार सादर करणार असेल तर त्या वाद्यवृंदाचे नेतृत्व किंवा मार्गदर्शन करणारी एक व्यक्ती असते. त्या व्यक्तीच्या किंवा मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली वाद्यवृंद संगीत सादर करू शकते. जर मार्गदर्शक समोर नसेल तर प्रत्येक वादक त्याच्या मर्जीनुसार व बुद्धीनुसार आपले वाद्य वाजवेल व त्या 20 ते 25 वादकांच्या वेगवेगळ्या वादनामुळे सुरेल संगीत निर्माण होण्याऐवजी मोठा गोंधळच तेथे उडेल. म्हणून मार्गदर्शक नसलेला वाद्यवृंद म्हणजे गोंधळाचे साम्राज्य होय. तशाच प्रकारे श्रोत्यानो, जर आमच्या जीवनात व ख्रिस्ती मंडळीमध्ये ख्रिस्ताचे प्रभुत्व नसेल तर कितीतरी गोंधळ निर्माण होतो आणि संपूर्ण सृष्टीमध्ये निर्मितीच्या संदर्भात प्रभू परमेश्वराने ख्रिस्ताला प्रभू बनवले आहे. त्याचे परम महत्त्व त्याने स्थापित केले आहे. तो सर्वश्रेष्ठ आहे. पवित्र शास्त्र त्याच्याविषयी आम्हाला कलसीकरास पत्र 1 अध्याय 15, 16 आणि 18 वचनांमध्ये सांगते. कलसीकरास पत्र 1 अध्याय 15, 16 आणि 18 वचने. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आदी मृतांमधून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. म्हणून श्रोतांनो, आमच्या वैयक्तिक जीवनातले व मंडळीच्या जीवनातले त्याचे परमस्थान ओळखणे आमच्या आध्यात्मिक जीवनाच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे.
श्रोत्यांनो, पौलाने करिंथच्या मंडळीला या 2 महत्वाच्या गोष्टींविषयी बोध केला. आजच्या मंडळीप्रमाणे याही मंडळीचे स्वतःविषयी, परमेश्वराविषयी, जगाविषयी अनेक गैरसमज होते. अतिशय दृढ, परखड शब्दामध्ये ते पौलाने खोडून टाकले. पौलाने ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे महत्त्व, पवित्र आत्म्याविषयी स्पष्टीकरण, देवाविषयी योग्य संकल्पना व देवाच्या सेवकाविषयी माहिती या पत्रात दिलेली आहे. त्याचबरोबर करिंथकराच्या मंडळीतल्या घृणास्पद गोष्टी, त्यांचे विवाह, स्वातंत्र्य, स्त्रियांचा पोशाख, सहभागिता व पवित्र आत्म्याची दाने याविषयी पौलाने पवित्र वचनातून स्पष्टीकरण दिले आहे. तसेच त्याने पुनरुत्थानाचा सिद्धांतही या पत्रामध्ये मांडला आहे. पवित्र शास्त्र आमच्यासाठी आरशाप्रमाणे आहे व त्यात मानवाविषयी व देवाविषयी त्रिकालाबाधी सत्य म्हणजे कधी न बदलणारे सत्य सांगण्यात आले आहे. ते संपूर्ण मानव जातीला सारखेच लागू पडते. तुमची मंडळी एखादी गावातली छोटी मंडळी असू द्या किंवा जगाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या मोठ्या शहरातली मंडळी असू द्या, तुम्ही कोणत्याही जाती धर्मामधून ख्रिस्ती विश्वास स्वीकारलेला असू द्या, तुम्ही कोणत्याही वयाचे आणि रंगाचे असलात तरी पवित्र शास्त्रामध्ये तुमच्या जीवनाचे संपूर्ण दर्शन तुम्हाला घडेल. परंतु श्रोत्यांनो, आम्हाला आमचे प्रतिबिंब कसे आहे हे दाखविणे एवढेच पवित्र शास्त्राचे कार्य नाही. पॉल तिमोथेला लिहिलेल्या पत्राद्वारे आम्हाला 3 अध्याय आणि 16 वचनात सांगतो. 2 तिमोथी 3 अध्याय 16 वचन. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्याकरिता उपयोगी आहे. श्रोत्यांनो, आमच्या आध्यात्मिक चुका सुधरविणे, आम्हाला देवाच्या नीतिनियमांशिवाय शिकवणे, आमच्या पापांचा निषेध करणे हेच पवित्र शास्त्राचे फार मोठे कार्य आहे. व या पुस्तकाचा अभ्यास करताना आम्हाला या गोष्टीची सत्यता सहज पटेल. करिंथकरांचे प्रश्न आमचे आजचे प्रश्न आहेत. पौलाने त्यांना लिहिलेली उत्तरे आमच्या समस्यांची उत्तरे आहेत. देवाचे वचन सर्व काळ टिकणारे व कधी न बदलणारे आहे. म्हणूनच पौलाने त्यांना दिलेली उत्तरे आमच्या समस्यांनाही लागू पडतात. प्रश्न हाच आहे श्रोत्यानो, की त्यावर मनन चिंतन करून ती आत्मसात करणे व त्याप्रमाणे वागणे. दोन्ही बाबतीत ख्रिस्ती व्यक्ती म्हणून व ख्रिस्ती मंडळी म्हणून, नाहीतर आमच्या समस्या कधी सुटणार नाहीत. शेवटी आमच्या ख्रिस्ती मंडळ्या सामाजिक मंडळ्या बनतील, जेथे पुष्कळ समाजसेवा चालते परंतु ख्रिस्तीत्वाचा अंश नसतो. आणि अशा मंडळ्या अस्तित्वात आहेत किंवा नाहीत हे जाणून घेण्याची जगाला पर्वा वाटत नाही. श्रोत्यानो, परमेश्वराने आम्हाला म्हणजे ख्रिस्ती मंडळी दिवठणीवरचा दिवा, डोंगरावर वसलेले शहर बनण्यास बोलावले आहे. जर आमच्यातच प्रकाश नाही, जर आमची ख्रिस्तीत्वाची ज्योत समस्यांमुळे काळवंडत चालली, तर आम्ही जगाला प्रकाश काय देणार? आज श्रोत्यानो, आम्हाला स्वतःचे, आमच्या कुटुंबांचे, आमच्या मंडळांचे परीक्षण करायचे आहे. पाहायचे आहे की आमचे आत्मिक जीवन कसे आहे. पापाच्या दास्यातून सुटून ख्रिस्तामधले स्वातंत्र्य आम्हाला जर उपभोगायचे असेल, तर पवित्र शास्त्राकडे, देवाच्या वचनाकडे माघारी वळणे हेच उत्तर आहे. जेव्हा परमेश्वराने यहुदी लोकांना वचनदत्त देशापर्यंत आणले, तेव्हा त्याने त्यांचा नेता यहोशुवा याला सांगितले. यहोशुवाचे पुस्तक 1 अध्याय आणि 7व्या वचनात, मात्र तू खंबीर हो व खूप हिंमत धर, आणि माझा सेवक मोशे ह्याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळी काळजीपूर्वक पाळ. ते सोडून उजवी डावीकडे वळू नको, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. श्रोत्यानो, देवाच्या राजमार्गात चालताना डावीकडे किंवा उजवीकडे न झुकता मध्यभागी चालण्याचा मार्ग पवित्र शास्त्रामध्ये दाखविण्यात आला आहे. आणि हा मार्ग म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आम्हाला जर परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करायचा आहे, जर आम्हाला सर्व आध्यात्मिक आशीर्वाद प्राप्त करायचे आहेत, तर अवश्य आहे की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमच्या पापांची क्षमा प्राप्त करून घ्यावी. पुष्कळदा श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही आमचे जीवन अर्पण करीत नाही. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा होत नाही, परंतु तरी सुद्धा आम्ही ख्रिस्ती म्हणून जगत राहतो. लक्षात ठेवा की आपण स्वतःला धोका देत आहात. आपण नामधारी ख्रिस्ती म्हणून राहू शकत नाही. आपणाला ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती होणे आवश्यक आहे. नवीन जन्म प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. म्हणून श्रोत्यानो, आज जर आपण फक्त नावापुरते ख्रिस्ती आहात, तर स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करा. आपल्या पापांची ख्रिस्तासमोर कबुली द्या
क्षमा मागा, पश्चाताप करा आणि ख्रिस्ताला म्हणा, प्रभू, तू आजपासून माझ्या जीवनाचा स्वामी हो. माझ्या हृदयामध्ये तू वास कर. माझ्या जीवनातून सर्व अशा गोष्टी तू दूर कर, ज्या माझ्या आध्यात्मिक वाढीमध्ये अडखण बनलेल्या आहेत. श्रोत्यानो, तरच प्रभू येशू ख्रिस्त आपल्या हृदयात वास करेल. तो आपल्या संपूर्ण जीवनाचं नियंत्रण करेल आणि तोच आपणाला चालवेल. आज जर आपण शांतीच्या शोधात आहात, सत्याच्या शोधात आहात, आपण मुक्ती प्राप्त करून घेऊ इच्छित आहात, पापांपासून क्षमा प्राप्त करून घेऊ इच्छित आहात, तर ख्रिस्ताजवळ या. तो तुमची वाट पाहत आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आपण पाहिले की जेव्हा मंडळी ध्येयापासून दूर जाते त्यावेळी मंडळीसमोर समस्या निर्माण होतात. परंतु जर आमच्या ख्रिस्ती जीवनाचा केंद्रबिंदू हा वधस्तंभावरील ख्रिस्त असेल तर आमच्यामध्ये, आमच्या जीवनामध्ये येशूचे प्रभुत्व कार्य करू लागते. प्रियांनो, काय आज आमच्यासमोर समस्या आहेत ज्या करिंथ येथील मंडळीला भेडसावत होत्या? तर माझी विनंती आहे की या पत्राचे पूर्णपणे अध्ययन करा आणि आशीर्वादित व्हा. आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभूजी, पुन्हा एक वार तुझ्या वचनांच्या द्वारे तू आमच्याशी बोललेला आहेस, तू आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहेस. होय प्रभू परमेश्वरा, आमचं जीवन हे तुझं जीवन आहे जे तू आम्हाला दिलेलं आहेस आणि म्हणूनच प्रभूजी आमचं लक्ष त्या वधस्तंभावरील ख्रिस्ताकडे असावं, यासाठी प्रभूजी आम्ही तुझ्याकडं सहाय्य मागतो. होय बापा, आम्हाला ठाऊक आहे आमच्या जीवनामध्ये अनेक समस्या आहेत, परंतु बापा त्याचं निराकरण हे केवळ आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे होतं हे आम्हाला कळून चुकलेलं आहे. आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही आमचं सर्व लक्ष त्या ख्रिस्ताकडं लावण्याचा प्रयत्न करतो. तू आम्हाला सहाय्य कर, तू आम्हाला मार्गदर्शन कर आणि प्रभूजी तुझ्या मार्गांमध्ये तू आम्हाला दृढ असं उभं कर की जेणेकरून आमच्या जीवनातले प्रत्येक क्षण हे केवळ तुझ्या गौरवासाठी असू शकतील. होय बापा, आणि म्हणूनच आम्ही लीन, नम्र, नतमस्तक झालेलो असताना, तुझ्या नावाला धन्यवाद देत असताना या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि ख्रिस्ताला गौरव द्या. प्रभू आपणाबरोबर असो.